नमस्कार मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओमध्ये बाळूमामांच्या लोकविलक्षण बाललीला पाहिल्या। आता आपण त्यांना वडिलांनी गुरंढोरं सांभाळण्याच्या कामावर लावलेलं ते आपण पाहणार आहोत। आपला मुलगा इतर शहाण्या मुलांप्रमाणे व्यवस्थित असावा असे कोणा बापाला वाटत नाही। मायप्पांनी बाळप्पाला वळण लावावयाचे ठरविले। मायप्पा स्वतः शेती सांभाळून गाडी भाडे मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित। जैन गुज्जर व्यापारी चंदूलाल शेठजी अक्कोळात होते। त्यांच्या घरी जनावरे राखण्यासाठी बाळप्पाला चाकरीवर ठेवण्यात आले। धनगराचे पोर म्हणून 15 वर्षाच्या बाळप्पाला राहण्यासाठी गोठ्याचा एक कोपरा दिलेला होता। त्याला जेवण्यासाठी एक थाळी व पाण्यासाठी तांब्या दिला होता। त्या थाळीला एक छिद्र पडले होते। ती थाळी व तांब्या बाळप्पा घासून पुसून लखलखीत ठेवीत असे। त्या वस्तू एका कोनाड्यात ठेवलेल्या असत। रात्रीची वेळ होती। दिवसभर दमलेला बाळप्पा झोपला होता। शेठजीची आई काही कारणासाठी गोठ्यात गेली। तिला एक नवलपूर्ण दृश्य दिसले। गोठ्यात दिवा नसूनही लख प्रकाश पडला होता। त्या गोठ्यात गेली। तिला एक नवलपूर्ण दृश्य दिसले। गोठ्यात दिवा नसूनही लख प्रकाश पडला होता। त्या प्रकाशाचा उगम थाळीच्या छिद्रातून एखाद्या बॅटरीप्रमाणे असल्याचे जाणवत होते। त्या प्रकाश ज्योतात त्या बाईला त्याच्या बस्तीचे जैन मंदिराचे दर्शन झाले। ती थाळी सामान्य वस्तू नाही अशी तिची भावना झाली। तिने ती थाळी व तांब्या अतिपवित्र वस्तू मानून आपल्या देवघरात पूजेत ठेवल्या। बाळूमामांना दुसरी थाळी दिली। ते मामांना आवडले नाही। मामा ते काम सोडून घरी आले। योगायोग असा की थाळी पूजेत ठेवल्यापासून शेठजीची व्यापारामध्ये भरभराट होत चालली।